हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आहे आमचा चौथा दिवस स्वित्झर्लंड मधला आणि आता 2 दिवस आम्ही होतो बर्न मध्ये. तर कालचा दिवस आम्ही बर्न मधून गेलो युंगफ्रॉला, जे टॉप ऑफ द युरोप आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. जे आहे ते एक्सप्लोर करायचं राहिलं होतं, त्यामुळं मी आणि आशुतोष आम्ही दोघंच आहे आज बर्न एक्सप्लोर करायला. तर आता आम्हाला 2-3 कामं आहेत. कामं म्हणजे काम नाही आहे, पाहायचंय काहीतरी. तर एक त्यामध्ये आहे रोज गार्डन म्हणून आहे, की जे आमच्या हॉटेलपासून जवळच आहे. तर ते ट्रॅम किंवा बसपेक्षा बाय वॉक जवळ आहे, म्हणून आम्ही विचार केला ठीक आहे बाय वॉक जाऊ. म्हणून आम्ही आता सकाळी अतिशय सुंदर ब्युटिफुल अशी मॉर्निंग घेतली. म्हणलं स्वित्झर्लंडमधले रोड वगैरे पण कळतील आपल्याला, म्हणून आम्ही एक्सप्लोअर करते. आणि ते रोज गार्डन बघायचे आणि एक बियर पार्क म्हणून आहे ते बघायचे. आणि वेळ मिळाला तर क्लॉक टॉवर आणि अल्बर्ट आइन्स्टाईन जिथे राहत होते त्यांचं घर आहे तर ते पण आहे. आणि आशुतोषला स्विस बँक बघायची, ते खूप इंटरेस्टेड आहे तो त्याच्यामध्ये, त्यामुळं ते वेळ मिळाला तर ते पण बघायचे. मस्त रस्ता आहे, दोन्ही बाजूला सावली अशी मस्त पडली आहे. तुम्हाला वॉकिंग होताना काही त्रास होत नाही, ऊन आहे पण कळत नाहीये, मस्त एकदम. आणि स्वित्झर्लंड बद्दल काय मत आहे, काय म्हणायचंय स्वित्झर्लंड बद्दल? स्वित्झर्लंड एकदम क्लीन कंट्री आहे. आता आम्ही 4 दिवस फिरतोय ना, तुमचे बूट तुमचे आहेत तसे एकदम स्वच्छ. जर तुम्ही हॉटेलमध्ये आला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे घाण नाही, काय नाही. आपण हात जरी लावला तरी त्याला कळत घाण आहे, एवढं क्लीन आहे. त्या क्लीननेसमुळेच इथे लोक आहेत, काय नाही. आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला आता आमच्यासारखं नाही जमलं तर तुम्ही ग्रुप टूर करून या. आणि यू हॅव टू वॉच इट. मीन्स तुम्हाला असं निसर्ग सौंदर्य पाहायचं आहे, किती सुंदरता असते, तर हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. हो, ही सुंदरता काय असते. जसं आपलं काश्मीरला आहे, फक्त आपल्याला जरा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला काय होईल माहीत नाही. इथं तेवढंच आहे, आपलं तर जे आहे ते सगळं इथे आहे ॲक्च्युली. आणि इथं आहे ते सगळं आपल्या इथं पण आहे, इंडियामध्ये पण आहे. फक्त आपल्याला ते एक्सप्लोअर करायचं आहे आणि आपल्या लोकांना फक्त मस्त करायचं आहे. आपली लोकं जरा खूप छान झाली सगळी ना, तर आपलं इंडिया पण बेस्ट होईल. आपल्या इंडियामध्ये सगळं आहे ॲक्च्युली. हो ना, फक्त थोडासा चेंज पाहिजे आपल्याला बस, आणि सगळं खूप छान होईल एकदम इथं. आणि त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर मेंटेन केलेल्या आहेत. म्हणजे इव्हन ट्राम म्हणा, बस म्हणा, इतकं सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत पण नाही की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करता. आणि ट्रेनचा पाऊस 3 तास पाऊस ट्रेनचा आहे, पण त्या डेस्कवरचं पाणी असं हालत पण नाही, कुठं सांडत पण नाही. तुम्ही काय बस घेतलं तुझ्यावर काही एकदम क्लीन जातं सगळं. इव्हन ना इथं पेडेस्ट्रियनसाठी खूप छान सोय आहे बघा. तुम्हाला इथं सिग्नल आहे, सिग्नल क्रॉस करायचं आहे, इकडे हे प्रेस करायचं बटन आणि इथून तुम्ही जाऊ शकता. मग इकडे हे ग्रीन होतं आणि इकडं रोज गार्डन बघायला खूप अशी गर्दी आहे, खूप टुरिस्ट आलेत. हे तो फोटो काढता येते इथे छान. तर एक खूप मस्त असं रोज गार्डन आहे. वाव, व्ह्यू बघा मस्त एकदम. आणि इकडं अशी खूप सुंदर अशी घरं आहेत. आणि हे असंच रोज गार्डन आहे, म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे ना इथं रोज आहेत. आणि हे असं गार्डन आहे, म्हणजे असे थोड्या ठिकाणावरती ना वेगळ्या वेगळ्या कलरचे असे रोजेस आहेत. व्हाईट, पिंक, असे सगळे असे मस्त आहेत. पण मस्त, मला ॲक्च्युली फुलं खूप आवडतात, म्हणजे त्यातल्या त्यात रोज तर खूप आवडतं. आणि हा इथून एक मस्त असा व्ह्यू आहे, त्यामुळे या व्ह्यूसाठी हे ॲक्च्युली फेमस आहे. इकडे तो रोज गार्डन आणि हा असे गार्डन असतात तसंच गार्डन आहे. बाहेर रेस्टॉरंट. आणि इकडं ना युरोपमध्ये एक फॅड आहे की सगळे असे बाहेर, कदाचित आता इथं समर आहे ना त्यामुळं ते असं मस्त बाहेर बसलेले असतात, त्यामुळं छान वाटतं. मला पण असं बाहेर बसायला वगैरे छान वाटतं. आणि ते लहान मुलांना पण असं खेळण्यासाठी वगैरे बरेच काही वेगळेच आहेत, पण छान आहेत. असे ओरिजिनल लाकडाचे कसे असतात ना तसे आहेत, छान वाटते बघायला. आणि इथं किड्स वगैरे पण छान मस्त खेळतायत, एन्जॉय करतायत, सुंदर. तर हे असं सिंपल रोज गार्डन आहे. सो आता हे आम्ही खरोखरच वाटतो ना हा.
तर आता आम्ही तिथे एका लेडीला विचारलं आणि तिने सांगितलं आम्हाला की इथं असा हा ब्रिज आहे ना, हा जो दिसतोय हा ब्रिज क्रॉस करून जायचं आहे म्हणून. तर मग एक्साइटेड आहे स्विस बँकसाठी आहे ना, कारण हा पैसे सगळे नेऊन आपले भारतातले पैसे नेऊन तिथे ठेवतात. हे बघा, हे ग्रीन जो आहे ना, ग्रीन हा जो ग्रीन दिसतो मला, हा ग्रीन वॉल, हा ग्रीन, ही जे ग्रीन पट्टा आहे ना, हा इथला, ही स्विस बँक आहे. इथं हे यांचं पार्लमेंट आहे, इथं स्विस बँक आहे. ओके, आम्ही वरती आहे, आम्ही बघतो हा क्लॉक टॉवर असेल आणि हे स्विस बँक आहे ह्याच्या जवळपास. वी फाउंड आउट, लेट्स सी. ना हे असं पाणी जे आहे हे पाणी तुम्ही पिऊ शकता, ड्रिंकेबल वॉटर असतं हे. गार्डन पासून हार्डली 10 मिनिट्स वॉक बियर पार्क आहे. आता बघू आपण, म्हणजे असं सुंदर व्ह्यू आहे इथे. बियरचा अजून आम्हाला दिसला नाही, बघू आता आतमध्ये असेलच, बघूया. ह्या असं तिथे बियर्स असतील, पण आता इथे एक सुद्धा दिसत तर नाहीये बाहेर आलेला. बघू आता, आम्हाला इतक्यात दिसला तर बघूया. अजून तर नाही दिसत आहे इथं. हा आहे, मला दिसतंय. इथं पण आहे, इथं तर असे बियरचे वेगळे वेगळे कुठे. आणि हे बघा इथंच आहे, हा हे काय इथे. तिकडे तिकडे गेला, तिकडे गेला, तिकडे गेला, तिकडे कुठं गेला. हा वा, Mike Tyson, voilà Mike Tyson. गेला तो तिकडे. वाव, काय मस्त आहे. हा आहे फेमस बर्न मधला क्लॉक टॉवर. आणि इतकं मस्त व्ह्यू आहे ना इथं. हा हा हा, जबरदस्त व्ह्यू आहे. ते पाणी बघू शकता तुम्ही. वाव, मूवीज मध्ये जसं बघतो ना, सेम टू सेम तसंच आहे. आणि हे प्रॉपर असं सगळं नाही का, स्विस कल्चर आहे, युरोपियन कल्चर. इतकी सुंदर घरं आहेत ना, मस्त एकदम. आणि हे असं फिरायला आलेत. आणि माहिती का, इथं समर आहे तरी पण ऊन म्हणजे एवढं असं खूप जास्तीचं ऊन नाहीये. बापरे. आणि ही आहे स्विस नॅशनल बँक. आणि ही नवऱ्याला माझ्या खूप बघायची इच्छा होती. अँड सो वी आर हिअर. आणि आशुतोषची सगळ्यात फेवरेट प्लेस आहे ही. आणि आशुतोष इथं आलेला आहे आज. काय म्हणायचंय तुला? मला बघा काय स्विस बँक प्रकार आहे. हा चला. तर मग काय झालं, स्विस बँकेत आपण जाऊन आलो. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाहीये. अलाउड नाहीये. ही स्विस बँक पण इथलं फक्त इथल्या लोकांसाठीच आहे. हा, म्हणजे याच्यामधून ही तुमची कमर्शियल बँक नाहीये. हा, पण जे स्ट्रक्चर आहे ते मस्त आहे एकदम याचं. आणि इथून तुम्हाला सगळीकडून असा मस्त व्ह्यू मिळतो. व्ह्यू पॉइंट आहेत हे सगळे, है ना. हे सगळे व्ह्यू पॉइंट खूप सुंदर आहेत. पण असं वाटतं किती वेळ बघावं आणि किती वेळ बसावं बघत. पाणी उडतं असं तिथं. फाउंटन फाउंटनचे सगळे आता सगळ्यांनी कसले काढले असतं. हो ना. पण इथली लोक मस्त एन्जॉय करतात समर मध्ये. मला वाटतं मस्त बाहेर येतात. आणि ही आपली बँक, स्विस बँक. आणि आता आम्ही ऍक्च्युली बसचं वेट करत आहे. येताना आम्ही चालत आलो, पण आता आम्हाला बसने जायचं आहे. तर इथून एक आली बस आहे का ट्रॅम आहे, बस आहे. आणि बर्नमधले सारे प्लेसेस एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही आज निघालो आहोत एंजलबर्गला. आणि आजचा वेळ जो आहे तो तिथेच आहे. चला तर मग आज एंजलबर्गमध्ये काय काय केलं ते आपण बघूया. आता इंगलबर्गला
आणि हे आहे आमचं हॉटेल H+ हॉटेल. तर हे खूप सुंदर असं हॉटेल आहे जे आम्ही बुक केलेलं आहे. तर आता रूम इथल्या कशा आहेत माहिती नाही, पण हॉटेल तर बाहेरून खूप सुंदर दिसते. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करा. सुंदर आहे असं, म्हणजे असं ॲम्बियन्स तर इथलं खूप छान वाटत आहे. बघू आता H+ म्हणून नाव आहे याचं. हा सिटिंग एरिया आहे आणि आरुष आणि आशुतोष चाललेलं आहे चेक इन करायचं काम. मी विचार केला तोपर्यंत बघून घ्यावं आपण. आणि इथे त्यांनी मॅप पण दिलेला आहे. बघू आता याच्यावरून लक्षात येईल काय काय बघायचं आहे ते. लेट्स सी. तर काही सोव्हिनियर्स ठेवलेले आहेत. आणि इथे इतकी मस्त रूम आहे ना. इथे ऍक्च्युली 2 रूम आहेत. आम्हाला गरज नाहीये हो, पण काय माहिती इतक्या कशा काय लिटरली 2 रूम आम्हाला मिळालेत बुक करताना. आणि इथं मस्त खूप छान वॉर्डरोब पण आहे आणि इथं व्ह्यू पण एकदम सुंदर आहे. असा रूम मधून बाहेर आल्यानंतर ना, पण ठीक आहे ना, हे ओपन करायला पाहिजे हे. आणि इथं तर मस्त डायनिंग एरिया, टीव्ही आहे, डायनिंग एरिया आहे. इथं पण वॉर्डरोब आहेत एकदम मस्त. हा हा हा, बघू बाल्कनी व्ह्यू. वा, इथं पण त्यांनी हे ठेवलंय. वाव, बाहेर बघितल्यानंतर कसलं भारी दिसतंय. वा, आणि ते माउंटन्स बघायची जबरदस्त आहे. आणि टॉयलेट बाथरूम तर विचारायलाच नव्हता. हा बाथटब आहे इकडे. वा, क्या बात आहे. आणि इथं आम्ही मस्त थाळी मागवलेली आहे. इंगलबर्ग मध्ये आहे हे. तर त्यांनी मस्त थाळीमध्ये इथं काय काय आहे. स्टार्टर आहे पनीर टिक्काचं, त्यानंतर समोसा आहे, दही आहे, सॅलड आहे, ही पण भाजी मिक्स व्हेज आहे, पनीर आहे, पालक पनीर आहे, सॅलड आहे, समोसा आहे हो, अख्खा मसूर आहे आणि राईस पण आहे त्याच्यासोबत. इतकं सुंदर मस्त असं जेवण आहे. आणि मला असं वाटतंय आता स्वित्झर्लंडला आल्यापासून हे आमचं पहिलं जेवण आहे. मस्त जेवण, सगळ्यात वन ऑफ द बेस्ट जेवण हो. आणि हे जगात बेस्ट जेवण आणि बेस्ट रेस्टॉरंट पण आहे. रेस्टॉरंट एक ॲम्बियन्स पण आतमध्ये खूप सुंदर आहे. बघू आपण शेअर करू. खूप छान आहे. तुम्हाला जर काही एन्जॉय जेवायला आपण काय वाद नाही. आणि याचं नाव आहे स्पाइस बाजार. आमचे टेस्ट करतायत. चला, जेवण एक नंबर आहे. तुला एक नान दिली बरं का, समोसा पण आहे. येस येस, माशाअल्लाह जेवण आले, एकदम एक नंबर जेवण आले यांचं. हो ना. आणि इव्हन ना हे एकदम असं माउंटन व्हिलेज आहे. इतकं सुंदर आहे ना, आम्हाला तर असं वाटतं 5 दिवस काय 7 दिवस इथंच येऊन राहायला हवं होतं. म्हणजे प्रॉपर अगदी इंडियन टेस्ट हो. मला कुठं जायलाच नको. आणि ते झुरिकला, जेनिवाला काय तिथलं आम्हाला इतकं आवडलं नाही जेवणाची टेस्ट. मी म्हणतो तुम्ही इथून राहा एंजलबर्गला, तुम्हाला जेवण सगळं मस्त आहे. आणि व्ह्यू तर तुम्ही म्हणाल की हा हा इतका सुंदर व्ह्यू आहे. इथे मस्त एंजलबर्ग मध्ये आम्ही आत्ता जस्ट इथं लंच केला. इतकं मस्त रेस्टॉरंट आहे इथे आणि खूप छान. आम्हाला हो स्टेशन, हा एंजलबर्गचं जे स्टेशन आहे ना त्याच्या बाजूलाच आहे. आणि इथला ॲम्बियन्स पण खूप छान वाटला आम्हाला. विचार केला चला तुमच्यासोबत शेअर करावा. प्रॉपर म्हणजे ॲक्च्युली आम्ही स्वित्झर्लंडमध्ये इतक्या ठिकाणी इंडियन फूड खाल्लं, पण कुठलंच आम्हाला असं इतकं आवडलं नाही जितकं हे आवडलं. आणि ॲम्बियन्स तर एक नंबर, म्हणजे खूपच सुंदर आहे ॲम्बियन्स. असं प्रॉपर तुम्हाला इंडियन फील येतं. बाप्पांचं दर्शन मिळतं आतमध्ये आल्याला. खूपच सुंदर आहे. आणि जेवण अजिबात स्पायसी नाही, काही नाही,
अतिशय टेस्टी आणि यम्मी. इथे पण आहे आणि आम्ही बाहेर बसलो होतो. बाहेर पण आहे इथं बसायची सोय, आतमध्येही आहे. आणि इकडे ना मागच्या बाजूला मला वाटते खूप असे ग्रुप टूर वगैरे येतात ना, त्यांच्यासाठी पण आहे. ते पण इथं दिसते मला. मी असे ग्रुप टूरसाठी वगैरे मला वाटते हा एरिया आहे, कारण इथं असं बुफेचं वगैरे त्यांनी लावलेलं दिसत आहे. आणि इवन या साईडला सुद्धा इथे म्हणजे सिटिंग एरिया खूप जास्त आहे यांची. तर हा होता आजचा दिवस. बर्न एक्सप्लोअर केलं, त्यानंतर आलो एंजल बर्गला आणि खूप छान असं टेस्टी आणि यम्मी इंडियन फूड खाल्लं एंजल बर्गमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही एंजल बर्गमध्ये काय काय करणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.